कसे जातात त्याचं अल्गोरिदम तयार केलेलं ॲप आहे. कृषक ॲपवरून 5,000 शेतकऱ्यांना ॲटोमॅटिक मेसेज जातात की आज पाणी द्यायचं असेल तर द्या, ते पाणी किती वाजता द्यायचं आणि त्याच्यासोबत खत द्यायचं का नाही, आणि ते खत द्यायचं असेल तर 12-21 असेल 19-19 का नुसतं कॉपर ऑब्जेक्ट ते पण मेसेज जातं. आणि मग शेतकरी ते रोज अलर्टमध्ये बघतात की मला अलर्ट काय आला. आणि महाराष्ट्रामध्ये 42 कारखान्याच्या माध्यमातून 23 जिल्ह्यामधले 5,000 शेतकरी आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानामध्ये आत्ता ॲड झालेले आहेत, ज्याच्यामध्ये अडसाली पूरहंगामी सुरू लागवडे आहेत आणि अजून शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि हे सगळं करत असताना शेतकऱ्याला पहिलं आपण प्रशिक्षण दिलं, कारखान्याच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं. आज तिथं हब अँड स्पोक मॉडेल बसवलं. एका गावामध्ये एक ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये मॉइश्चर सेन्सर, ओलावा संवेदक आणि सॅटेलाईट मॅपिंग. म्हणजे तुमचं 2 एकरचं क्षेत्र असेल तर 3x3 मीटरवरचं तुम्हाला सगळे इमेज मिळतात आणि त्याचं सगळं ॲनालिसिस करून सांगितलं जातं की तुमच्या पिकावर रोग येणार का, तो कधी येऊ शकतो आणि तो कुठे येऊ शकतो. आणि ड्रोनला जर आपण ते GPS मॅपिंग दिलं तर तेवढा स्पॉट तो फवारून परत आहे. पूर्ण क्षेत्र फवारायची आवश्यकता राहत नाही. त्यामुळे पूर्वीची जी पद्धत होती शेतकऱ्यांची आणि AI मध्ये आपल्याला फरक असा जाणवतो. वाढीमध्ये, पानांच्या जाडीमध्ये, क्लोरोफिल हरितद्रव्यामध्ये, कांडीमध्ये, जाडीमध्ये साधारणतः आपण गेल्या वर्षीचं जे पूर्ण 1,000 शेतकऱ्यांचा स्टडी केला तर असं दिसलं की आपला ऊस हा 42-45 कांड्या आपल्याला मिळाल्या, हा 365 दिवसामध्ये एका वर्षामध्ये. तर नॉन AI मध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला 25 जास्तीत जास्त 26 कांड्या मिळाल्या. म्हणजे कांड्यांची संख्या डबल मिळाली. ऊसाची जाडी, प्रत्येक ऊसाची जाडी चांगली मिळाली. फुटव्यांची संख्या 10 ते 12 राहिली. त्यामुळे एकरात 40,000 आपण रोपं, 13ची लांबी, 40,000 आपल्याला ऊस मिळाले. आणि त्याचं वजन पारंपरिक पद्धतीनं 2 जास्तीत जास्त 2.5-2.25 किलो मिळतं. इकडे आपल्याला 3.5-4 किलो, काही ऊस आपल्याला 5 किलोपर्यंत मिळाले. आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं उत्पन्न कमीत कमी 100 टन मिळालेलं आहे. काही शेतकऱ्यांना आता हे 100+ जाणार की तुम्हाला काय वाटतं? 100+, 100% जाणार. तर आता हे जे 20 कांडे आहेत, 20-22 त्याच्या सगळ्या कांड्या किती होतात शेवटपर्यंत? ह्या कांड्या सुद्धा आपल्याला 40-45 मिळणार 100 होतील ना. तुम्हाला हे जे हिरवापणा आहे ना, कुठंही तुम्हाला पिवळटपणा दिसणार नाही. फुटवे कंट्रोल केले तुम्ही काढले का नाही. आपण AI मध्ये असं करतो की जमिनीमध्ये उपलब्ध नत्र, स्फोरक 12 घटक काय आहेत, ऊसाची व्हरायटी काय आहे, लागवड अंतर काय आहे, त्याच पद्धतीनं अन्नद्रव्य व्यवस्थापन पाणी दिल्यामुळं मर्यादित फुटवे राहतात. काही आपण फवारण्या सांगतो, पण फवारणी करताना जसे आपल्याला भूक लागते तसं आपल्याला हे माहिती आहे की ह्या पानातून हे अन्नद्रव्य आज शोषलं जाईल का, त्याला डेल्टा टी म्हणतात. ती योग्य वेळ, डेल्टा टीची योग्य वेळ सुद्धा आपण शेतकऱ्यांना सांगतो की या वाजता तुम्ही फवारणी करा. समजा आज नाही जमलं तर उद्या फवारणी करा. तसंच खतं सोडायची असतील तर VPD असतो, व्हेपर प्रेशर डिफिसिट, जमिनीतलं ओलावा, वातावरणातलं टेम्परेचर आणि मग झाड शोषण करून घेणार का, तर ती पण योग्य वेळ आपण सांगतो. शेतकरी त्या पद्धतीनं खतं सोडतात आणि पाणी मर्यादित दिल्यामुळं खतं खाली वायाला जात नाहीत, तेवढ्याच 2x2 फुटामध्ये राहतात. आणि खतामध्ये सुद्धा 30 ते 40% बचत. पाणी, कीटकनाशकं, औषधं आणि लेबर. त्यामुळं आज सर्वात महत्वाचं फुटवं अजिबात अनवांटेड. तुम्ही बघा ना, म्हणजे एकसारखे पण आहे. हो. तुम्ही एका एकरात आपण 4,500 रोपं लावली तर 4,500 बेटे तुम्हाला एकसारखी दिसतील, एकसारखी वाढ दिसेल. त्यातली पेऱ्यांची संख्या, फुटव्यांची संख्या, ऊसाची जाडी एकसारखी.